आमची ही सिरीज कशाविषयी आहे. सुशांत तुंगारेंनी ही प्रोड्यूस केलेली आहे आणि अंकुर काकतकर हे दिग्दर्शक आहेत त्या सिरीजचे. आणि मला खूप आनंद आहे आणि आय एम शुअर की तुमच्यापैकी सगळ्यांना बघितल्यावर आमची सिरीज नक्की आवडेल. तेव्हा स्टेज ॲप नक्की डाउनलोड करा आणि याच्यावरचं कॉन्टेंट नक्की लॉन्च झालेला आहे. स्टेज OTT हे ऑलरेडी हरियाणवी, भोजपुरी, गुजराती अशा भाषांमध्ये प्रचलित असं ॲप आहे. का प्रचलित आहे तर ते रिजनल कॉन्टेंट त्या राज्यांमध्ये घेऊन येतात. तर त्याचं आता मराठीमध्ये पदार्पण झालेलं आहे, जी अतिशय आनंदाची गोष्ट आहे सगळ्या कलाकारांसाठी, माध्यमांसाठी, सगळ्यांसाठीच. ते अशासाठी की ते कुठल्या त्या अर्थी मुख्य प्रवाहाच्या पगड्यात न येता त्यांनी स्वतःचा एक अतिशय ऑर्गॅनिक प्रवाह शोधलेला आहे. ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक लहेजामध्ये, प्रत्येक प्रांतिक बोलीभाषेमध्ये शिरकाव करण्याचा आणि त्याच्यातल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यातली एक इनिशियल गोष्ट आहे जी अतिशय अर्बन आहे, शहरी आहे, ज्याचं नाव आहे डेटिंग सेटिंग. त्याच्यात मी, श्रेया बुगडे, उर्मिला आम्ही काम करत आहोत आणि आम्ही आता जस्ट त्याचं प्रोडक्शन सुरू केलं आहे. तर बघूया. मीनवाईल सगळ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की स्टेज OTT डाउनलोड करा, सबस्क्राईब करा. अतिशय कमी किमतीमध्ये खूप जगभरात, देशभरातलं कॉन्टेंट बघायला मिळणार आहे. आपण बाकी सगळ्या याला सबस्क्राईब करतच असतो. स्टेज OTT या रिजनल कॉन्टेंटला सपोर्ट करणाऱ्या प्लॅटफॉर्मलाही सबस्क्राईब करा आणि जरूर पहा स्टेज OTT, कारण ही मराठी भाषेची नवी रंगभूमी आहे. महाराष्ट्राला आणि तमाम रसिक मायबापांना स्टेज OTT घेऊन आलं आहे तुमच्यासाठी आपल्या हक्काचं मराठी अस्सल कार्यक्रम मनोरंजनाचं की व्यासपीठ स्टेज OTT. यावर आपल्याला अनेक भारतातल्या संस्कृतीबद्दलचे कार्यक्रम बघायला मिळतात. मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, वेब सिरीज आहेत, फिल्म आहे, नॉन फिक्शन शोज आहेत. सगळं काही फक्त एका क्लिकवरती आहे, एका व्यासपीठावरती आहे, ते म्हणजे स्टेज OTT. आणि ही मनोरंजनाची क्रांती घेऊन आपण येतो मराठी मायभूमीत. सो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादांची गरज आहे. तुम्ही नक्की आम्हाला चांगले आशीर्वाद द्या, प्रतिसाद द्या आणि प्रतिक्रिया कळवा. थैंक यू. आज एक बहुत ही अच्छा दिन है कि हम स्टेज मराठी को लॉन्च कर पाए हैं. ये एक क्रांति है जो हम काफ़ी सालों से लेके चल रहे हैं. हमने हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी और गुजराती से अब मराठी की तरफ हम लेके आ रहे हैं इस क्रांति को. मराठी में एक बहुत अच्छा सिनेमा बनता आया है और बन रहा है. हम उस सिनेमा को घर घर तक कैसे पहुंचा सकते हैं. आज डिजिटल के दौर में जैसे स्मार्टफोन और इंटरनेट आज हर घर पे पहुंचा हुआ है, तो स्टेज का यही एक विज़न है कि अब मराठी कंटेंट को एक प्लेटफॉर्म मिल पाए और वो घर घर तक पहुंच पाए. आप सब लोग का धन्यवाद. आप सब लोग स्टेज को डाउनलोड कीजिए और मराठी एंटरटेनमेंट को देखिए अपने फ़ोन के अंदर, अपने घर के अंदर. मला अजून एकच सांगायचं यामध्ये, आता आपण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय तुमच्या माध्यमातून. तुम्ही महाराष्ट्रातल्या तमाम दिग्दर्शक जे नवीन होतकरू आहेत, ज्यांना आपली कला पुढे सादर करायची, जे व्यासपीठ मिळत नाही आहे, मग चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या भाषांमध्ये, सगळ्या बोलीन भाषांमध्ये तुम्ही स्टेजसाठी कार्यक्रम करू शकता. तुमच्या मालिका, वेबसिरीजसाठी पोहोचू शकता. याच्यामध्ये कुठलीही अडचण नको आहे की अरे आपली भाषा ग्रामीण आहे, मग हा कंटेंट चालेल का नाही, किंवा आपण शहरी नाही आहोत, आपण खूप जास्त आपल्यापर्यंत पोहोचता येत नाही आहे. सो अशांसाठी आम्ही आहोत. सो तुम्ही आम्हाला, मी सगळ्या कलाकारांना आवाहन करतो की तुम्ही आमच्यासोबत जोडा. थँक्यू. आज खूपच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठीचं हक्काचं OTT प्लॅटफॉर्म आज लॉन्च झालेलं आहे, स्टेज मराठी OTT. मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे, कारण की माझ्यासारख्या ॲक्टर्सला किंवा निर्मात्याला ह्याची गरज होती. कारण की आपल्या हक्काचं एक प्लॅटफॉर्म जिथे आपण आपला मराठी कॉन्टेंट लावू शकतो, असा एक प्लॅटफॉर्म आज लॉन्च झालेला आहे. ह्याचा खूप 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 आनंद आणि अभिमान आहे. तर मी राजेशजी आणि प्रवीणजींचे आभार मानतो की अशा प्रकारचा त्यांनी OTT ॲप लॉन्च केला आणि आपला मराठी बाणा सगळीकडे फेमस होईल अजून. आणि खूपच अभिमान वाटतो आहे मला. त्यांची एक लाईन आहे की ही कंपनी नाही आहे, क्रांती आहे, आणि खऱ्या अर्थाने ही क्रांती घडलेली आहे. त्याबद्दल प्रवीणजी आणि राजेशजी यांचे खूप खूप आभार, अभिनंदन. आणि माझ्याकडून त्यांच्या संपूर्ण टीमला, स्टेज मराठी OTTला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि आज मी आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये, ते म्हणजे स्टेज OTTच्या लॉन्चला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल
की 1 मे रोजी स्टेज OTT ह्या मराठी OTT प्लॅटफॉर्मचा लॉन्च झालेला आहे. फक्त आणि फक्त मराठी अस्सल मराठी कॉन्टेंटसाठी स्टेज ॲप आता लॉन्च झालेला आहे आणि तो सगळ्या युजर्ससाठी खुला आहे, तर तुम्ही तो डाउनलोड करू शकता. स्टेज OTT याआधी हरियाणवी, भोजपुरी आणि गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी ऑलरेडी तिथे त्यांचं कॉन्टेंट आहे आणि त्या भागांमध्ये तो खूप पॉप्युलर आहे. पण फक्त आणि फक्त अस्सल मराठी मनोरंजनासाठी म्हणून एक डेडिकेटेड प्लॅटफॉर्म असा स्टेज OTT आहे आणि मला अत्यंत आनंद